पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. रटाळ सादरीकरणाला कात्री मारत मनोरंजनाच्या खजिन्यात भर घालायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक ब्रेकअप पार्टी. चला बघूया या ब्रेकअप पार्टी मध्ये काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इबलीस कलाकारांना. हा तुझा आहे, हा तुझा आहे, त्याचा आहे, त्याचा बनेचा. थँक्यू. घेतलाय. प्रत्येकाचे ग्लास प्रत्येकाच्या हातात आहेत. ओ चला. एक मिनिट. पण आपण कसलं सेलिब्रेशन करतोय? नाही म्हणजे ओंकार, ईशा, तुम्ही तुमच्या घरी आम्हाला बोलवलंय, पण नेमकी पार्टी कसली आहे? सांगणार रसिका, सांगणार. थांब जरा. ए भाई, तुमची अॅनिव्हर्सरी आहे काय? बने यार, गेल्या महिन्यात झाली ना अॅनिव्हर्सरी. स्टोरी टाकली होतीस तू. सॉरी विसरलो मी, स्टोरी टाकली होती. टाकली होती. लेट मी गेस. ईशा, ओंकार, यू गाइज आर गेटिंग मॅरिड. लग्न. आर यू क्रेझी? बरी आहेस ना? नाही. नाही. नो. ए यार, पण आता ठीक आहे, म्हणजे 4 वर्ष झाली लिव्ह इन मध्ये राहताय ना तुम्ही. तुमचं बघून आम्ही दोघं लिव्ह इन मध्ये राहायला लागलो. 1 वर्ष झालं तर आता बास झालं यार. करा ना यार, लग्न करा ना. मला नाचायचं. रसिका, तुला नाचायचं आहे तर तुझ्या लग्नात नाच. अरे. किंवा पब मध्ये जाऊन नाच, गणपती विसर्जनाला जाऊन नाच. तुला नाचायचंय म्हणून मी लग्न करणार नाहीये. बोर करून काय काय भानगड काय आहे मग? काय घरबीर घेतलं काय नवीन? तुझ्या एवढं कुठे नशीब आमचं. नवीन घर, पांढरा रंग, ग्रीक इंटिरियर, युट्यूब वर व्हिडिओ असे विषय. आणि काय सांगतो लोकांना, काय माझ्या हॉल मधून सूर्य दिसतो, माझ्या बेडरूम मधून हायवे दिसतो. खिडक्या लावत जा, काहीतरी तुम्ही दिसाल. खरंच असं घेतलंय की नाही? लांब लांब पर्यंत बिल्डिंग दिसत नाही. मग समोर काय? डोंगर आहे डोंगर. डोंगरावरून कोणी दुर्बिणीने बघितलं मग काय करायचं? झालं का? झालं आता. मी सांगतो ना, आता मी सांगतो. तूच सांग. सांगू? सांग. ओके. तर गाईज, इथंच धरले सर. हा हो. तर मी आणि ईशाने म्युच्युअली ब्रेकअप केलेला आहे. काय? करेक्ट ऐकलंय तुम्ही. मी आणि ईशाने ब्रेकअप केलेला आहे. आता आम्ही इशरा नाही राहिलो. यस. वी आर पार्टिंग वेज. ब्रेकअप केलं तू? हा. सेपरेट का? ईशा, असं कसं झालं यार? मला खूप वाईट अगं रडतेस का? आम्ही रडतोय का? I'm so sorry. Don't be. आम्ही रडतोय का? तू का रडतेस? तू okay आहेस ना, baby? आय एम ओके. इट्स ओके. रडू नकोस. आम्ही खूप विचार करून डिसिजन घेतलाय. आमची खूप भांडणं होत होती. आम्ही 4 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय, पण मला असं वाटतं जो काही चांगला काळ आम्ही एकत्र घालवलाय दॅट वॉज ॲज फ्रेंड्स. आणि जेव्हा जेव्हा रिलेशनशिप म्हणून आम्ही एकत्र असायचो ना, आमची प्रचंड भांडणं व्हायची. सो मी विचार केला की कशाला उगाच पुश करत राहायचं. इफ वी आर बेटर फ्रेंड्स, लेट्स स्टॉप दिस. आणि भांडणं व्हायची म्हणजे ब्लेम गेम वगैरे कधीच नाही झाला आमच्यामध्ये. मला उलट मी रागात काहीतरी बोलल्यावर मला इतकं गिल्टी यायचं की मी याला कशी काय हर्ट करू शकते. सेम माझं पण असं व्हायचं. मी कसं काय हर्ट करतो ईशाला? म्हणजे अरे, आता आमच्या रिलेशनशिपमुळे जर आमची मैत्री सॅबोटॉज होणार असेल तर आम्हाला नको आहे रिलेशनशिप. आम्ही बाहेर पडतो. मला 4 वर्षात हे लक्षात आलं की मी मित्र म्हणून जेवढा फ्रीली वागतो ना ईशाशी, तेवढा बॉयफ्रेंड म्हणून नाही वागू शकत. आय अग्री. म्हणजे आम्ही आता कपल म्हणून जरी एकत्र नसलो तरी मित्र म्हणून आम्ही जास्त जवळ आलोय, हे लक्षात घ्या. कारण वी आर मोर कम्पॅटेबल ॲज फ्रेंड्स. एक्झॅक्टली. आणि उद्या ईशाच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर मला जास्त आनंद होणार आहे तिच्यापेक्षा. आणि तुझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर तुझ्यापेक्षा जास्त मला आनंद होणार आहे. प्लीज, तुझ्या आयुष्यात ज्या रस्त्याने दुःख येणार असेल ना, त्या रस्त्यावर मी असा शिल्ड म्हणून उभा राहील.
मग मी तुझ्या आयुष्यात दुःख येऊच देणार नाही. बस बस ईशा नको आता पॅचअप करी ना मी हा. तुलाच नको होतं, बस झाला आता. नाही म्हणून आम्ही काय ठरवलं, जो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. चियर्स गाय, चियर्स 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 करा भाई, चियर. बने 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 बने. राहू दे राहू दे. कडक बदलाय. कमाल. ए पण ती भारी बर का, एवढं सगळं बोला तुमचं भारी होतं बरं का. आपल्याला नाही असं जुळायचं. मी शाळेत होतो का नाही 7वीत असताना, आपली छावी होती एक, तिने 9वीत आपल्याला दगा दिला आणि 9वीत तिनं 10वी वाला बॉयफ्रेंड पकडला. आपल्याला दिसलं तरी डोक्यात जायचं, दगडच फेकून हाणायचो आपण त्याच्यावर. अरे दिसलं तरी, आता मोठं कॉन्ट्रॅक्टर झालंय आमच्या गावाला, एकटं जरी असलं का नाही दिसलं मला इटकारच फेकून मारतोय मी त्याच्यावर. त्याला कळत नाही, कशाला? कुठं दगड येतोय म्हणून मारतोय मी. अरे पण का आपल्याला नाही आवडत. गेली सोडून म्हणजे आज काही सोडून आपलं कसं आहे माहितीये का, आपल्याला एखादी गोष्ट आवडली ती जर आपल्याला मिळाली नाही तिथंच तुडतो आपण, अरे ठेवतच नाही. लय मस्ती अंगात माझ्या. पण हे करायचंच नाहीये सावत्या. अरे तोडू नका रे, तुटू द्या ना. सोडू नका, सुटू द्या. मचोरली वागा रे जरा. हे कशाला असं काहीतरी. बाबा ओंकार, बाबा ओंकार कुठे होतात तुम्ही? मी इथेच आहे, तुम्हाला आत्ता दिसतोय मी. अरे इथेच आहे काय? तुला खरं सांगू का ईशा ओंकार, तुम्ही आता ते ब्रेकअपचं सांगितलं ना, मला खूप दुःख झालं. सिरियसली जेन्युअनली मला खूप दुःख झालं. पण आता हा जे बोललाय ना, त्यावरून मला वाटतं की हे दुःख एन्जॉय केलं पाहिजे. येस That's the येस. येस. फक्त एक प्रश्न आहे, एवढा स्टॉक पुरेल ना? आहे आतमध्ये पण आहेत. कुणाचं काय तर कुणाचं काय. ठीक आहे, म्हणजे ब्रेकअप झालंय तुमचं, बट यू गायज आर ओके. आय एम नॉट ओके. वी आर हॅपी, वी आर अरे. खुश. चिल. नक्की? दारू पी. बने 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 बने. अरे सगळ्याच दुःख एकट्याला झालंय काय? अरे बास की. अरे अरे हाय म्हणून किती पिशील? थांबा 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 थांबा. रिलॅक्स बॉयज. रिलॅक्स भाई. ओ सूर्य आ गया, मेरा सूर्य आ गया भाई. आम्ही ओके आहोत, आम्ही ओके आहोत. हा. खरंच हे फाईन. ईशा, आय लव्ह यू. काय बोलतोय? थांबा थांबा, इथून डायरेक्ट इथे गेली आहे. अनु चल याच्या सोसायटीचे मधले मोजून या. चल. अरे भाई पम्या, अरे दारू प्यायला म्हणून नाही बोलताय भाई, सिरियसली बोलतोय आपण, मस्कर ना करू भाई. समोर नेऊ सर. अरे भाई सावत्या नाही, शपथ सांगतो, शपथ बोलतोय, मनापासून आतना बोलतोय ना भाई. ईशा आई शपथ, मला तू लय आवडते. कॉलेजपासून आपण लय प्रेम करतो, आपण पागल आहे भाई तुझ्यासाठी. येडा आहे मी, शपथ सांगतो. मागाशी तुम्ही ते भाई ब्रेकअपचं बोलले ना, मी एकटा खुश होतो. पाहिजे तर ना आई शपथ, हा एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल ना, तू जाऊन बघ, क्लोज बघ माझा, मी एकटा खुश होतो इथे मगाशी. शपथ ईशा भाई, मी मी पागल आहे भाई. ईशा मी डेंजर प्रेम करतोय तुझ्यावर भाई. ईशा मला भाई हो बोल ना भाई, मला तू हो बोल ना, मला लय आवडते यार ईशा. तू होतं हो, नाहीतर होच बोल. ऐक ना, हे मला नाही, प्रोसेसच होत नाहीये. ओके काय बने बने बने. आय नो ते हे असेल खरं सगळं तुझ्या, पण दिस इज नॉट द राईट टाइम. भाई हीच वेळ आहे. अरे आता अरे मला वेळ नाही गमवायची भाई. ओंकार, मागच्या वेळेला ईशा मी तुला प्रपोज करायला आलो तेव्हा भाई तू मला काय बोलली होती की तू 1 तास लेट आला म्हणून, नाही तर मी तुलाच हो बोलली असती. म्हणून तू ह्याला ओंकारला हो बोलली ना. तेव्हा भाई आपण काय बोललो की चल ना भाई, ह्याला आपली ईशा खुश आहे ना, प्रेमाची कुर्बानी देऊन टाकू ना आपण, काय करायचं आपल्याला आयुष्यात. पण शपथ सांगतो ईशा, पागल भाई मी तुझ्यासाठी. येणार का प्रेम करतो कॉलेजपासून, माहिती आहे का तुला. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक नाही भाई, आहे ते आहे, तू नको सांगू. ठीक आहे ठीक आहे, कळलं ना म्हणजे. आणि बघ ईशा, आता इथं कोण नाही आलं माझ्या आधी, मी आहे ना पहिला. माझ्या आधी कोण आलंय का इथे भाई? तुम्हाला प्रपोज करते दोघांना? का करायचं असेल त्यांना? आहे. नाही ना भाई, बोलतोयस. तू आता सिंगल आहे ना. विल यू मॅरी मी? What? अंगठी घेऊन आलायस?
अंगठी घेऊन आलायस तू बने? ईशा 4 वर्षापूर्वी जेव्हा प्रपोज करायला आलो होतो ना तेव्हापासून ही अंगठी खिशात घेऊन फिरतो. आई कपडे धुवायला गेली की पहिले अंगठी काढतो मी. डेंजर प्रेम करतो भाई, मी पागल आहे भाई तुझ्यासाठी ईशा. मी आई शपथ सांगतो ईशा, भाई तुला बघितलं ना की हाताला घाम फुटतो माझ्या. मी श्वास घ्यायला विसरतो भाई. म्हणजे तू अशी जवळ आली ना बॉडी ना अशी बाहेरून गरम होते पण आतून थंड असते. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.